आप लोग भी व्यवस्थाओं को खराब ना करें, हमारी मदद करो। मीडिया के दोस्तों से निवेदन है कि हमारे साथी उधर ही आ जाएंगे, आप लोग भाग दौड़ मत करो, हमारे वॉलंटियर्स को परेशानी होती है। और यहाँ पे वो भाई भी बैठे हैं जो पुलिस प्रशासन की बर्बरता का शिकार हुआ है। आप लोग भाग दौड़ करते हो, किसी से कुछ टच होता है, इनका किसी पे टच होता है, सबके लगी हुई है। पीछे चलिए, रस्सी के उस पार चलिए। सर प्लीज प्लीज सर हम आपसे इसलिए बार बार कह रहे हैं कि आप लोग रस्सी के एक साइड में तो खड़े हो जाइए प्लीज सर प्लीज आपसे रिक्वेस्ट है हमारी, आप शांति बनाए रखें। आप सभी ध्यान दें, जो भी प्रोटेस्ट के लिए आए हैं रोड पर प्रोटेस्ट ना करें। प्रोटेस्ट के लिए निर्धारित जगह माननीय सर्वोच्च न्यायालय द्वारा अंदर भी जारी की गई है, बैरिकेड के अंदर जाएं, रोड पर प्रोटेस्ट ना करें। आप सभी से रिक्वेस्ट है, रोड पर नारेबाजी ना करें। यहाँ पर 1263 देने से लागू है, जिसके तहत 5 या उससे ज्यादा आदमी एक जगह पर इकट्ठा नहीं हो सकते। पुलिस को सहयोग करें, पुलिस द्वारा दिए गए दिशा निर्देशों का पालन करें, सरकारी संपत्ति को नुकसान न पहुंचाएं। आप प्रोटेस्ट के लिए आए हैं, प्रोटेस्ट के लिए अंदर जाएं, बैरिकेड के अंदर जाएं, बैरिकेड के अंदर प्रोटेस्ट करें। रोड पर इकट्ठा ना हो, रोड पर नारेबाजी ना करें, पुलिस की डायरेक्शन का फॉलो करें। सरकारी संपत्ति आपकी अपनी संपत्ति है, पुलिस विभाग में ना उलझें। आप सभी से दोबारा रिक्वेस्ट है, रोड पर प्रोटेस्ट ना करें, रोड पर नारेबाजी ना करें। माननीय सर्वोच्च न्यायालय द्वारा प्रोटेस्ट के लिए अंदर जाने की दायित्व दी गई है, अंदर जाएं। अगर आप रोड पर ये करेंगे तो आप अपने खिलाफ कानून का उल्लंघन करेंगे, जिसके तहत आपके खिलाफ कानूनी कार्रवाई की जा सकती है। सरकारी संपत्ति को नुकसान न पहुंचाएं। देखिए ठीक है, और कोई दिक्कत होगी तो बताइएगा, उसका एडजस्ट कर देंगे हम। सर आज मी फक्त एवढंच सांगायला आलोय, मला येत जास्त हिंदी, त्यामुळे मी मराठीतून बोलतो। मी एवढंच सांगायला आलो की आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे, तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय या देशातला आणि राज्यातला कोणीही मागे हटणार नाही। सर कह रहे कि इस आंदोलन को आगे बढ़ाने के लिए सर पूरा सपोर्ट करेंगे, जहां जहां जरूरत पड़ेगी सर वहां खुद आगे आएंगे। आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून हे सरकार
म्हणजे ज्या भाजपचं सरकार प्रत्येक वेळेस गोरगरीब लोकांच्या लेकरावरतीच जाणून बुजून अन्याय करत आहे. जर या पुढच्या काळात कधी सरकारकडून जर आता हल्ला विद्यार्थ्यांवरती करण्याचा प्रयोग जर सरकारला केला, यांचा महाराष्ट्रासह राज्यात फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सर ने जो कहा है वो ये कि ये जो सरकार है, बीजेपी की जो सरकार है, वो बस गरीबों के बच्चों के ऊपर हमला कर रही है. और इसके बाद अगर स्टूडेंट्स पर हाथ उठाया तो जितने भी बीजेपी के लीडर्स हैं उनको महाराष्ट्र में घूमने नहीं देंगे मनोज जरांगे सर, ऐसा सर ने कहा. अरे सगळा मेळच पांगायला. मी मराठीत बोलायलो ते हिंदीत सांगायला. मला हिंदी येत नाही तोच प्रॉब्लेम आहे. अरे मग हिंदी जर बोललो ना तुमचं आहे ते ध्यानातून हिंदी जायची तुमच्या बी. नको बाहेर मला खरंच नाही बदल. मी फक्त शेवटचं वाक्यात सांगतो, असंच आंतरवालीला सुद्धा गोरगरिबांच्या लेकरासाठी आंदोलन होतं. त्या ठिकाणी सुद्धा माय मावल्यांना, मुलींना, वृद्ध माणसांवरती सुद्धा प्राणघातक हल्ला केला होता. या सरकारनं आमच्यावरतीही गोळ्या घातल्या होत्या. फक्त माझी सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती राहील, तुम्ही ही जागा सोडू नका. आम्ही सगळा देश तुमच्या मागे आहे. तुम्ही तिकडं गेलात ना, हे आंदोलन मोडून टाकते. शांततेच्या आंदोलनात एवढी ताकद आहे ते आम्ही सिद्ध करून दाखवलंय. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहेत. ही जागा फक्त सोडू नका. सरकारला आपण निवडून दिलेलं आहे. आपण आपल्या मायबापांना यांना मतदान केलंय, आपल्या गावकऱ्यांनी यांना मतदान केलंय, आपल्या जिल्ह्यानं तालुक्यानं यांना मतदान केलंय. परंतु हेच आज आपल्या विद्यार्थ्यांवरती, लेकरा बाळावरती उलटलेत. यांना उलट करायची ताकद या विद्यार्थ्यात आणि या राज्यातल्या गोरगरीब जनतेत आहे. हे यांच्या लक्षात नाहीये. परंतु या पुढच्या काळात जर तुम्हाला कुठं धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत. सोनमजीच्या सोबत आहेत, आपल्या अभिजित भैयांच्या सोबत आहेत. सगळं राज्य आणि देश तुमच्या पाठीशी. एवढाच शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय शिव. खूप खूप धन्यवाद सर. धावला सह्याद्रीच्या सह्याद्री दोन्ही मराठा तरुण महाराष्ट्रीयन आहात तुम्ही आणि एकाने दिल्ली जागवली, एकाने राज्य गावली. दादा पाठीमागे हा पीछे यार आ रहा है यार, समझ क्यों नहीं रहे हो? जो साथी वो बाहर आ जाते मिटा दे अपनी हस्ती, मिटा दे अपनी हस्ती अगर कुछ मर्तबा चाहे, मिटा दे अपनी हस्ती अगर कुछ मर्तबा चाहे. दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है. नमन करता हूँ, सलाम करता हूँ जिस मोदी सरकार को अपने पर पूरा घमंड था, जिसको घमंड में चूर दी, उस सरकार को आपने लोहे के चरे चबा दिए, ढिक्की बंधवा दी. जिंदाबाद धर्मेंद्र प्रधान, जिंदाबाद धर्मेंद्र प्रधान, जिंदाबाद धर्मेंद्र प्रधान. मातरम 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 जिंदाबाद जिंदाबाद. देखो आप लोग सब शांति बनाए रखें. ठीक है भाई, क्लियर है.
काँग्रेस हे आंदोलन मोडून काढतील म्हणून सांगितलं. तुम्ही एक जागेवरती जर बसलात ना, जनमताचा रेटा वाढतो आणि शांततेचं आंदोलन खूप ताकद येईल. मी स्वतःला घेतो. शांततेचं आंदोलन खूप ताकद येईल. न मिळणारे यश या आंदोलनाला मिळू शकते. 100% मिळू शकतं. मला ते शांततेत घ्यावं लागेल. सरकार स्वीकारेल मागण्या असं वाटतंय. आज शरद पवारांनी पण भेट घेतली आहे. नरेंद्र मोदींची चर्चा झाली असावी. नाही निबार काळज चित्र होईल. असं कुणी किती भेटा घेतल्या काही केलं, यांना जर माया येत असतं त्यांनी पोरांना आणलंच नसतं. पोरांना पोरीला त्यांच्या डोक्यात एकच आलं की आपण निवडून आलो आणि आपण आता मालक झालो. त्यांना माहीतच नाही मालक देशात जनता आहे. अशी भक्ती यांच्या आईबापानं विद्यार्थ्यांच्या ठरवलं ना, भाजपला मतदान आपण केलंय, आता नाही करायचं केले. मराठा क्रांती मोर्चाची भूमिका काय असेल या संदर्भात? तुम्ही शांततेत आंदोलन करा. सगळ्या जाती धर्माचा अखंड महाराष्ट्रासोबत. तर हे आंदोलन हे सर्वसमावेशक व्हावं असं वाटतं. मंचावरचे फोटो असतील किंवा महापुरुषांचा समावेश. जिनके बच्चों ने जान दे दी पेपर लीक के कारण, प्लीज आप बैठ जाओ. अभिजित दिपकेनं एवढं सांगितलं की या सिस्टीमच्या विरोधात लढणारे हे जे विद्यार्थी आहेत आणि त्यांचं नेतृत्व करणारे अभिजित दिपके असतील किंवा वामचुंग असतील आणि त्यांचे सगळे सहकारी असतील, तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही सगळे देशभरातले लोक तुमच्याबरोबर आहोत आणि शांत डोक्यानं हे आंदोलन पुढे न्या. याला गालबोट लावण्याचा प्रयत्न सर काही करून 4 वर्षानंतर विद्यार्थ्यांचं आंदोलन उभं राहिलेलं आहे. त्याला यश मिळालं पाहिजे. त्या पद्धतीनं जी काही व्यूहरचना करायची आहे ती करा, एवढा सल्ला. अर्थातच तितके आपल्या महाराष्ट्राचे आहेत. महाराष्ट्रामधून काही कळत नाही. आता विचारला मी आंदोलनाजवळ मेसेज केलाय पण रिप्लाय नाही आला. कुठेतरी सरकारच्या मनात नाही आहे राजीनामा घेण्याबद्दल असं देखील दिसून येत आहे. गुर्मी आहे सरकारच्या मनामध्ये आणि ही गुर्मी लवकरच उतरेल. राजीनामा दिलंच पाहिजे. मला एक सांगा की 26/11 प्रकरणामध्ये केवळ कपडे बदलले या मुद्द्यावरून त्यावेळच्या गृहमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी राजीनामा दिलेला होता. 5 स्टार हॉटेल ताजमहलला भेट देताना विलासरावांच्या बरोबर एक सिनेक्सुरस्थितले काही लोक होते आणि त्या मुद्द्यावरून विलासरावांनी राजीनामा दिला. आणि बडे बडे शहरों में ऐसे घटना घडते एवढ्या एका वाक्यासाठी आर पाटलांनी राजीनामा दिला. इथं तर नीट पेपर फुटलेले आहेत आणि जे आरोपी आता सापडलेले आहेत त्यातले बरेचसे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या आजूबाजूला घुटमळणारे आहेत. तरी धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा असं वाटत नाही आणि त्यांचा राजीनामा घ्यावा असं पंतप्रधानांना वाटत नाही. अरे मग तुम्हीच मागत होता ना आधी आजपर्यंत भाजपच्या नेत्यांनी आठवून बघावं कुणाकुणाची राजीनामा मागितलेली आहेत आणि त्यावेळी काय काय घडलेलं होतं आणि त्या म्हणून आता काय घडलेलं आहे आणि मग आमची काय किती जबाबदारी आहे की नाही एवढा विचार करा. एक शेवटचा प्रश्न. शरद पवार यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोघांमध्ये या आंदोलनाबद्दल चर्चा झाली असेल. अनुभवाचे काहीतरी संदेश त्यांना दिले असतील आणि पंतप्रधान शहाणे असतील तर त्यांचा सल्ला ऐकतील. आज अभिजित दिपके यांची राजू शेट्टी यांनी भेट घेतलेली. राजू शेट्टी जे आपल्यासोबत आहेत त्यांची आपण चर्चा करतोय. काय चर्चा झाली तुमच्या दोघांमध्ये? आंदोलनाला पाठिंबा तर दिला कारण आधी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करूनच इथं आलेलो होतो आणि हे आंदोलन केवळ जंतर मंतरवरचं नाही आहे, दिल्लीचं नाही आहे, महाराष्ट्राचं नाही आहे, संपूर्ण देशाचं आहे. देशातल्या सगळ्या तरुणांचा अपेक्षा या आंदोलनाकडून आहेत कारण फार वर्षानंतर विद्यार्थी चळवळ उभी राहिलेली आहे आणि त्याला कुठेतरी गलबोट लागेल अशा प्रकारचं काही व्हायला नको. त्यामुळे शांत डोक्यानं निर्णय घ्या, स्थिर बुद्धीनं घ्या आणि सगळ्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन निर्णय घ्या. याला 100% यश येणार आहे एवढं अनुभवाचा सल्ला दिला. अनेक वर्षे आम्ही चळवळीत घालवली आहेत, त्या चळवळीचा अनुभव जरा शेअर केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. काय चर्चा झाली असेल, आंदोलनासंदर्भात चर्चा झाली असं वाटतं का? मला असं वाटतं की पवार साहेबांचाही 50 वर्षाहून अधिक अनुभव आहे आणि कशी आंदोलन हाताळायची, काय हाताळायची, जनतेच्या मनामध्ये तीव्र भावना निर्माण झाल्यानंतर कसं त्याला सामोरं जावं लागतं, हा अनुभव शेअर केला असतील असा माझा अंदाज आहे. जर खरोखरच पंतप्रधानांना त्यांचा अनुभव काही सल्ला ऐकून योग्य निर्णय घ्यावासा वाटला तर घेतील. नाहीतर मला तर असं वाटायला लागलं आहे की 1977च्या दरम्यान आम्ही त्यावेळी लहान होतो, शाळेत जात होतो, पण त्या काळामध्ये अशीच विद्यार्थ्यांची चळवळ उभी राहिली होती आणि त्या चळवळीला जयप्रकाश नारायण यांनी नेतृत्व दिलं होतं आणि त्या आंदोलनाला नगण्य असं लेखलं इंदिरा गांधींनी आणि पुढचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. 50 वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सुप्रिया सुळे यांनी यांच्या भेटीमध्ये राजकीय चर्चा होऊ शकते, लेंडीमध्ये पवार जाऊ शकते, शरद पवार जाऊ शकतात, तो त्यांचा प्रश्न आहे. गेले तर बातम्या तुम्ही देणारच, त्यावेळी प्रतिक्रिया देऊच हवी. तर जेव्हा ते जातील तेव्हा त्यांच्यावरती आम्ही प्रतिक्रिया देऊ. राजू सर, एक प्रश्न होता. भेट घेतली आहे, चर्चा काय झाली? चर्चा एवढीच झाली की आंदोलन अतिशय चांगलं चालू आहे. पोलिसांनी ज्या निर्दयपणानं विद्यार्थ्यांच्यावर लाट्या चालवल्या, काही गुंडसुद्धा याच्यामध्ये शिरलेले होते, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. या संदर्भामध्ये मागणी करावी असा एक त्यांना मी सल्ला दिला आणि हे आंदोलन शांत डोक्यानं हाताळा आणि संपूर्ण देशातला विद्यार्थी खवळलेला आहे. फार वर्षानंतर विद्यार्थी चळवळ उभी राहिलेली आहे. त्या चळवळीला पुढे गालबोट लावण्याचा प्रयत्न करतील, संयमानं वागा. एवढं गेली 38 वर्षे चळवळीतले माझे जे काय अनुभव आहेत ते अनुभव त्यांच्याशी मी शेअर केले. दुसरा मुद्दा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही वेळापूर्वी शरद पवार यांनी भेट कदाचित शरद पवारांच्या मध्यस्थीनं जर काही शहाणपण सुचलं तर चांगली गोष्ट आहे. कारण पवार साहेबांचा अनुभव फार मोठा आहे. त्यांनी अनेक आंदोलनं हाताळलेली आहेत आणि ती आंदोलनं हाताळताना तसा संयमानं त्या आंदोलनाला सामोरे गेले. उदाहरण द्यायचं असेल तर 26/11 देता येईल. आणि त्यावेळेचे गृहमंत्री आर आबा फक्त एक वाक्य बोलले होते, बडे बडे शहरों में ऐसी घटनाएं घडती आहे. पण त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या म्हणून पवार साहेबांच्या आदेशावरनं त्यांनी राजीनामा दिलेला होता. तो अनुभव कदाचित पंतप्रधानांच्या बरोबर त्यांनी शेअर केला असावा आणि एका वाक्याच्या बदल्यात जर का आरड पडला ना आणि विलासरावांना राजीनामा द्यावा लागला असेल, त्यावेळी कपडे बदलले म्हणून 2 वेळा शिवराज पाटलांना जर राजीनामा द्यावा लागला असेल तर त्यापेक्षा आत्ताची घटना मोठी आहे. कारण आता जे आरोपी सापडलेले त्यातले बरेच जण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या आजूबाजूला घुटमाळणारे लोक होते, हे विसरू नका. RSSशी संबंधित होते, हे विसरू नका. आणि हे धर्मेंद्र प्रधान RSSच्या खालीतून तयार झालेले आहेत. तेव्हा हे जागेमध्ये आहेत कुठंतरी आणि मग एवढं असताना जर का तुम्ही त्यांचा राजीनामा घेणार नसाल तर मग मात्र निश्चितच या पेपर फुटी मागं सरकार सुद्धा आहे असा अर्थ करावा लागेल. नाही राजीनामा झाला तर परिणाम भोगायला लागतील. राजू शेट्टी आहेत. सर, एकीकडे शेतकऱ्यांचं आंदोलन सध्या दिल्लीच्या वेशीवर आहे, दुसरीकडे पाठिंबा कशा पद्धतीने खरं तर हे जे आंदोलन आहे हे आंदोलन फार वर्षानंतर देशामध्ये उभा राहिलेलं आहे विद्यार्थ्यांचं. आणि म्हणून मी अभिजितला सल्ला दिला की अनेक वर्ष चळवळीत ज्या घटना घडतात त्याचा अनुभव आला की हे आंदोलन व्यवस्थित हाताळा, याला यश आणि यशच मिळालं पाहिजे. त्या पद्धतीनं संयमानं पुढे जा. याला गालबोट लावण्याचा काही मंडळी प्रयत्न करतील
त्याला बळी पडू नका एवढा सल्ला दिला. आपण या आंदोलनामध्ये आलेला आहात आज, आपण पाठिंबा दिलेला आहे. आपण दत्के साहेबाशी चर्चा झाली, काय बोललात आपण? राष्ट्रीय समाज पार्टीसाठी आलेला आहे आणि या देशाचं सरकार आहे ते हुकुमशाही पद्धतीनं वागत आहे. एका वर्षापूर्वी विद्यार्थ्याच्या आंदोलनाला सोनम वांगचूक आणि दीपकाच्या विद्यार्थी स्टुडंटला आंदोलन देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष आला आहे आणि या सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आमची विद्यार्थी आघाडी गप्प बसणार नाही. महाराष्ट्रामध्ये आपले आंदोलन होतील का यानंतर? आता चालू झालेत, केरळापासून माझ्या पक्षात चालू झाले, महाराष्ट्रात काल केलं, सांगलीला सर्व ठिकाणी चालू आहेत. सगळी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये चालू आहे. खूप त्याच्यामध्ये हमारी रिक्वेस्ट है, आप प्लीज आप लोग उधर चले जाइए प्लीज। आपसे बार बार रिक्वेस्ट की जा रही है, आप प्लीज एक साइड हो जाइए, हमारे लोग उधर ही आ जाएंगे हमारे साथ ही। प्लीज आप लोग व्यवस्था बनाने में हमारी मदद करें प्लीज। आपसे अलग कहना पड़ेगा क्या? हेलो, मराठी मीडियाला माझी विनंती आहे, प्लीज तिकडे तुम्ही थोडं तिकडे थांबा, नाही तर सगळेच लोक इकडे येतील. मराठी मीडियाला माझी तुम्ही राईट साईडला थांबा ना मॅम, प्लीज राईट साईडला थांबा, थोडं राईट साईडला तिकडे. काय ना बाकी सगळे लोक इथंच गर्दी करतील, मग आम्ही बाकी लोकांना कसं कंट्रोल करणार? कैमरा ऊपर ये जो साथी है ना, ये थोड़ी देर के लिए बैठते हैं फिर खड़े हो जाते हैं, और इनको भी देखिए ये कब से बैठे हुए हैं। आप लोग बिल्कुल भी मदद नहीं कर रहे हो व्यवस्था बनाने में। ऐसा लगता है कि आप लोग जानबूझ के प्रोग्राम को खराब करना चाहते हैं, आंदोलन को। इन भाइयों को भी तो देखिए, प्लीज आप लोग बैठ जाओ। देखो हम अच्छे परिवारों से आते हैं, सभ्य समाज से आते हैं, हम अनुशासन वाले लोग हैं, हम बिल्कुल अनुशासनहीनता नहीं करते। प्लीज आप लोग बैठ जाओ। इधर भी ये भाइयों से बार बार कहना पड़ रहा है, आप लोग बैठ नहीं रहे।